कसारा गावावर ओढावलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बातमीपत्र समता न्यूज आणि धम्मचक्र प्रवर्तन संघ कसारा यांच्या संयुक्त विद्यमानाने जनहिताचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। प्रसिद्धीसाठी नव्हे तर जनहितासाठी दिनांक 18 जून 2026 पासून गरजू नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी मिलिंदनगर परिसरात 10,000 लिटर पाण्याची उपलब्ध करून देण्यात आले आहे। पाणी टंचाईचे संकट दूर होईपर्यंत दररोज 10,000 लिटर पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या सेवा कार्याची ना प्रसिद्धी करण्याचा ना जाहिरात करण्याचा कोणताही हेतू नव्हता, मात्र निस्वार्थीपणे मदतीचे हात पुढे करणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समाजासमोर त्यांचे योगदान यावे या भावनेतून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली। निस्वार्थी कार्याची दखल समाज नेहमी घेत असतो याची प्रचिती दुसऱ्याच दिवशी मिळाली। या उपक्रमासाठी छत्रपती शिवाजी विद्यालय कसारा येथील मुख्याध्यापक श्री जी.एस. लबडे सर, कसारा येथील उद्योजक डॉक्टर संतोष खसरे, कसारा बाजारपेठेतील टपरीधारक राजेंद्र बागुल, रिकामी तरुण पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ राजेंद्र पंडित, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कसारा शहराध्यक्ष सद्दामभाई देवीदास भोईर, यासोबतच धम्मचक्र प्रवर्तन संघ कसाराचे कोषाध्यक्ष आकाशजी डोळस यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार्याचा हात पुढे केला आहे। यावेळी लबडे सर यांनी मला प्रसिद्धी नको, मला हे जनहिताचे कार्य थांबता कामा नये अशी भावना व्यक्त केली। जनतेचे प्रेम, दानशूरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि खरी पत्रकारिता ओळखणाऱ्या नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असून संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत आहे याची प्रचिती देणारी ही जनसेवेची चळवळ ठरत आहे। बघूया पुढील बातमी सविस्तर। आवाज संविधानाचा आधार जनतेचा बातमी पत्र समता वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। कालपासून 10,000 लिटर पाण्याची मोहीम धम्मचक्र परिवर्तन संघ आणि बातमीपत्र समता वृत्तच्या वतीने चालू केले आहे आणि हे पाणी कुंदन इथून आणलेलं आहे, कुठल्याही शासनाचं पाणी नसून आपल्यासाठी आता बोलण्यासाठी आहेत धम्मचक्र परिवर्तन संघाचे संस्थापक अध्यक्ष बळवंत सोनवणे, आपले बोलतील। सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम। आज मी एक असा आपल्या कसारा गावातील सध्याचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी टंचाई। प्रथमच आपल्या कसारा गावावरती पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून आज आपल्या नगरातील व तसेच पूर्ण कसाऱ्यातील रहिवाशांना हा खूप मोठा असा पाण्याचा त्रास त्यांना होतो आहे। त्यांना लांबच लांब ठिकाणी जाऊन त्यांना पाण्याची सुविधा करून घ्यावी लागते। डोक्यावरती हंडे, तसेच लहान मुलं घरी आणि काही कर्मचारी त्यांना सुट्टी घ्यावी लागते। यासोबतच काहींनी तर गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला। म्हणून बातमीपत्र समता वृत्ताच्या माध्यमातून तसेच धम्मचक्र प्रवर्तन संघाच्या माध्यमातून आम्ही इथे ही मोहीम हाती घेतली व प्रत्येक नगरामध्ये आम्ही हा टँकर असा उपस्थित केलेला आहे। जसं की काल आम्ही बातमीपत्र समता वृत्त व तसेच मी माझ्या धम्मचक्र प्रवर्तन संघाच्या वतीने टँकर उपलब्ध केला व मिलिंदनगर या ठिकाणी आम्ही 10,000 लिटर पाणी पोचवले। आणि आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की या संकटाच्या काळात नागरिकांना आम्ही एक जनहित कार्य, एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य हाती घेतलेले आहे। आणि काल जो टँकर मिलिंदनगरमध्ये वाटप केला, आम्ही त्याचा कुठेही त्याला प्रचार केला नाही, कुठेही त्याची प्रसिद्धी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु आज एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो ती घडलेली आहे। ती म्हणजे अशी की काल आम्ही धम्मचक्र प्रवर्तन संघ व बातमीपत्र समता वृत्त या माध्यमातून बातमीपत्र समता वृत्तचे संपादक निकितेश बागुल व मी धम्मचक्र प्रवर्तन संघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आम्ही हा उपक्रम हाती घेतला व कालपासून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे आम्हाला फोन आले व आमच्या या निस्वार्थ कार्याला काही जणांनी स्वतःहून सहकार्य देखील केलेले आहे। आम्ही काल जे कार्य हाती घेतले त्याचा कुठेही गवगाव केला नाही, परंतु आज बातमीपत्र समता वृत्तच्या माध्यमातून त्यांनी ही न्यूज स्वतः प्रसारित करण्यासाठी घेतली। परंतु मी ह्या बातमीचा
कुठेही गवगाव करणार नव्हतो, परंतु आज सर्व काही जणांनी, ज्यांना दानशूर मी बोलतो, की त्यांनी स्वतः बातमीपत्र समतावृत्त व धम्मचक्र प्रवर्तक संघाला सहकार्य केले व त्यांनी सांगितलं, तुम्ही रोजचे 10,000 लिटर पाणी द्यायचं ठरवलं आहे. जोपर्यंत पाणी टंचाई मुक्त होत नाही, जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. परंतु त्यांनी सांगितलं की आमच्याकडून देखील हा हातभार असावा व त्यासाठी ही न्यूज खरं तर बनवावी लागली, नाहीतर आम्ही ह्या कार्याचा कुठेही गवगाव करणार नव्हतो. जसे की बातमीपत्र समतावृत्तचे प्रतिनिधी यांनी आज ही बातमी कव्हर करायला घेतलेली आहे, ते देखील उपस्थित आहे. त्यासोबतच वृत्तचे उपसंपादक आकाश डोळस इथे उपस्थित आहे आणि संपादक निकितेश बागुलजी हे आणखी एका टँकरची सुविधा करण्यासाठी ते आज खर्डी या ठिकाणी गेलेले आहे. म्हणून मी नक्कीच सांगू इच्छितो की आम्ही कोणतंही प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कार्य हाती घेतलेले नाही. हे फक्त कार्य आम्ही घेतले हाती जनतेची सेवा करण्यासाठी व एक समाजाची बांधिलकी आणि निस्वार्थ म्हणून आम्ही हे खरंच कार्य हाती घेतल्यामुळे एक आनंदही होतो आहे की आमच्या ह्या नागरिकांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल इतकंच बोलू इच्छितो. आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करत पाणीसाठी व्यवस्थित रांगा लावलेल्या आहेत. धन्यवाद. समतावृत्ताच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन संघाचे संस्थापक अध्यक्ष यांचे मी सर्व नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानतो. धन्यवाद.